नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपली डिस्कशनची गाडी एक्सपेक्टेशन्स या वळणावर येऊन थांबलेली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक नात्याची अशी एक आयडियल इमेज आपल्या मनामध्ये असते. म्हणजे गाडी अशी पाहिजे, फोन असा पाहिजे, नवरा असा पाहिजे, त्याला पगार एवढा पाहिजे, बायकोने असंच वागलं पाहिजे, किंवा मुलं अशीच असली पाहिजेत, किंवा सून अशी असली पाहिजे आणि सासू अशी असली पाहिजे. आणि ही जी सगळी आयडियल इमेज आहे ना, ती म्हणजे अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स. आणि ही आयडियल इमेज ही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगळी असते आणि त्यात पदरी पडलेली रियालिटी ही त्याहूनही वेगळी असते. आणि मग प्रॉब्लेम्स सुरू होतात. म्हणजे 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 बघा, मला मांजरं आवडतात. माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याला पण मांजरं आवडावी. कशी छान गुबगुबीत असतात, चमकणाऱ्या डोळ्यांची असतात. पण माझा नवरा म्हणतो, शी, मांजरं घाणेरडी असतात, ती कुठेही शी करून ठेवतात, केवढी लव असते आणि त्यांच्या अंगावर ती सारखी उडत असते आणि माणसांसाठी चांगले नाहीत त्यांचे ते केस. पण मला वाटतं की मांजरं किती क्यूट असतात, अशी कशी कोणाला आवडू शकत नाहीत ती, किती गोड असतात. आणि नवरा म्हणतो, त्यात काय क्यूट आहे, बोचरी माऊ नुसती नखं लावतात, शिवाय चोरटी पण असतात. आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याची अशी अपेक्षा आहे की मला मांजरं आवडू नयेत. किंवा हा माझा असा हेअरकट आहे आणि मी हेअरडाय वगैरे लावत नाही, आणि समजा मला असं वाटतं की हा चांगला हेअरकट आहे, मला तो आवडतोय, मला चालतोय. मी माझा एक छान सेल्फी वगैरे काढला आणि फेसबुकवर अपलोड केला, आणि आता आय एक्सपेक्ट की मला भरपूर लाईक्स मिळतील. मी अशी अपेक्षा करणं चूक आहे का, सांगा बरं? किंवा समजा आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आय एक्सपेक्ट की मी परवा आणलेला टी-शर्ट माझ्या नवऱ्याने घालावा. इज इट नॉर्मल टू एक्सपेक्ट लाईक दिस, की माझ्या नवऱ्याने तो टी-शर्ट घालावा? नाही का? हो का नाही माहिती? काय वाटतं तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याने नाही हो घातला तो टी-शर्ट, आणि माझ्या मनात सुरू झालं की काय हे एवढं पण नाही केलं याने, मी किती हौसेने आणि आठवणीने घेतला होता हा टी-शर्ट. बघा, माझ्यासाठी एवढी साधी गोष्ट पण हा करत नाही. काय म्हणता, मी त्याला सांगायचं की मी आणलेला टी-शर्ट घाल म्हणून. आता त्यात काय सांगायचंय? माझी अपेक्षा आहे की मी न सांगता त्याने तो घालावा. हो, मग माझ्या प्रेमाखातर एवढं पण त्याला सुचलं नाही. बघा, तो ना मुद्दामच करतो असं. आणि कुठल्या रंगाचा टी-शर्ट घातलाय त्याने? करड्या. इतका डल कलर आहे ना तो, अजिबात आवडत नाही मला तो रंग. माझी खूप चिडचिड होती आहे, मला खूप राग आलाय, अजिबात आवडलेली नाही आहे मला ही गोष्ट. माझी खूप चिडचिड होती आणि ही चिडचिड त्याने नोटीस पण केली नाही आहे, आणि त्यामुळे माझी अजून चिडचिड होती. करतो की नाही आपण असे विचार? त्या व्यक्तीची ना एक एक गोष्ट जी आहे ना, त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, आपल्याला राग यायला लागतो, कटकट व्हायला लागते, आणि एक एक गोष्ट आपल्याला आवडेनाशी व्हायला लागते, आणि मग ती व्यक्तीच आपल्याला आवडेनाशी व्हायला लागते. होतं की नाही असं? आपल्याला ना खूप वाईट वाटतं आणि आपण अगदी सहज म्हणतो की मला जे वाईट वाटतंय ना, त्याचं कारण तू आहेस, तू. आणि त्यामुळे माझ्या मनातला आनंद जपण्याची जबाबदारी ही समोरच्याची होते. याच मुद्द्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा करूया. तोपर्यंत तुमच्या मनातल्या आनंदाची जबाबदारी तुम्ही किती जणांवर टाकली आहे याचा आज जरा विचार करा. शुभेच्छा मंडळी, खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.